एक ब्रेकिंग न्यूज येते। रोहित पवारांकडनं दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे। भरणेंनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येतोय। भरणेंची चिडचिड खूप काही सांगून जाते असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। तर रोहित पवार यांनी ट्विट केलेला हा आणखी एक व्हिडिओ, दत्ता भरणे यांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केलेला आहे। गंमत करून नाही सांगतो तर ते तू नीट झक मार, नीट जागेवर बस, लय जास्त करू नको, मस्का माही करू नको। तर भरणेंनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित पवार यांनी केलेला आहे। भरणेंची चिडचिड खूप काही सांगून जाते असं सुद्धा रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। रोहित पवार यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ, रोहित पवारांकडून दत्ता भरणे यांचा हा व्हिडिओ एक्सपोजच्या माध्यमातून शेअर करण्यात आलेला आहे। आज सकाळी सुद्धा रोहित पवार यांनी एक्सपोजच्या माध्यमातून काही व्हिडिओ शेअर केले होते। पैसे वाटपाचा आरोप त्यांनी केला होता आणि त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ रोहित पवार यांनी एक्सपोजच्या माध्यमातून शेअर केलेला आहे। रोहित पवार यांनी दत्ता भरणेंचा हा व्हिडिओ शेअर केला आहे। भरणेंनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली असा आरोप हा व्हिडिओ शेअर करत रोहित पवार यांनी केलेला आहे। भरणेंची चिडचिड खूप काही सांगून जाते असं सूचक विधान सुद्धा रोहित पवार यांनी आपल्या या व्हिडिओ सोबत केलेला आहे। रोहित पवार यांचा आणखी एक व्हिडिओ ज्यांनी सोशल मीडियावरती त्यांनी शेअर केलेला आहे। रोहित पवार यांनी दत्ता भरणे यांचा हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। भरणेंनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली असा आरोप रोहित पवार यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे। भरणेंची चिडचिड खूप काही सांगून जाते असं रोहित पवार म्हणतात। सोशल मीडियावरती आपल्या विरोधकांवरती आरोप करण्याचा सपाटा रोहित पवार यांनी सुरू केलेला आहे। काल त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले, भोर तालुक्यामध्ये व्हिडिओ होते पैसे वाटपाचे। त्यानंतर आता त्यांनी हा दत्ता भरणे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दत्ता भरणे हे कार्यकर्त्याला शिवीगाळ करतायत अशा पद्धतीचा आरोप हा रोहित पवार यांच्याकडनं केला जातो। रोहित पवार यांनी काल ज्या पद्धतीचे व्हिडिओ ट्विट केलेले होते भोर तालुक्यामधले, त्यावरती अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। अजित पवार गटाकडनं सुद्धा तीव्र प्रतिक्रिया आलेली होती आणि त्यामुळे आता भरणेंचा व्हिडिओ जेव्हा रोहित पवार हे ट्विट करतायत तेव्हा यावरती काय प्रतिक्रिया येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।